मॉर्निंग झालेले आहे गाईज. परत एकदा स्वागत आहे तुमचं संकू म्हात्रे मराठी यूट्यूब चॅनलवर. वाजलेत 7 आणि आम्ही इथं थांबलेलो भक्त निवासमध्ये. आणि आता सगळे पब्लिक गेले बॅग ठेवायला बसमध्ये आणि मग बॅगा ठेवून जाणार आहोत दर्शनाला. मस्तपैकी दर्शन झालं. लगेच ना गाडी झालोय असला एसी सारखी हवा आहे इकडं. आमचा पजेश भाई इथं बसलाय आणि आमचा पायलट बघा यो बघा. सुसाट रस्ता 15 किलोमीटर आहे फक्त जेजुरी. बघा काही इथून दिसतंय कसला भारी. जय मल्हार. पोचलोय आपण जवळच. आपण होतो मोरगावला आणि आता आलोय जेजुरीला. इथची जवळच आहे. लगेच उतरलो आम्ही कारण की जवळच होता. आणि आता पोचलोय जेजुरीला. ना आपली मंडळी बघा अशी माशी येते सगळी. मेंढरा ढेंगरा मोठी माणसं आपली आयोजक. ना आमचा बाबा आमच्या ट्रिपला आहे. बाबा काही येई नाही ब्लॉग मध्ये काय बोला ना. बाबा काहीतरी बोल. काय बोल आपल्या पब्लिकला काहीतरी बोल ना. अपने पब्लिक क्या बोलने का कुछ तो बोल ना बाबा. अरे आता है सब आता है. हमारा बाबाला वो डेंजर है तुमको मालूम नहीं. खतरनाक है एकदम. आता दर्शनासाठी निघलोय वरती. बघा पब्लिक आणि जानेवाने ईशान दादा डायरेक्टर भेटलेले आहेत आपले. आणि सोबत बघा कोण आहे किनलताई. झालं दर्शन त्यांचं लवकरच आलतं. घरचं दर्शन 6 दिवस झालं बाहेरच पाहिजे न. हे गोव्याचे आलं. गोवा कोल्हापूर देवधर्म सगळं केलेलं. मग निघताय चालेल. अजून पकड ठिकाण बाकी आहेत. अजून मोरगाव आहे आणि मोरगाव चालू आता चाललं. पूर्ण झालं असेल ना. अर्ध्याहून जास्त पोहोचलोय आणि काय आपल्या लेडीज थांबल्या. गाड्या जरा पार्किंगला लागल्या. तेल टाकायला चाललोय. या दीदीला काही जमत नाही. प्रॅक्टिस करते आधी. कसा होता कुठे. तर गाईज इथं अभिषेक घालताना आपल्याच गावाला आहेत. आपलीच कंपनी. आमची आयव भेटले आम्हाला जेजुरीला. आमची गायक आई. त्या शॉपिंग करताना दमतान का नाही. दमतच नाही. तिथं जाते तिथं शॉपिंग करताना. म्हणून सांगतो बायकांच्यावर पण येऊ नका. पोरा या. एक ताट घ्यावाला 20 मिनिटं लावली. मस्त दिवा घ्या 250ला. आज संडे म्हणून जाम गर्दी होती. प्रत्येक गावातून माणसं आलेत ना. मग म्हणून आम्ही आतमध्ये नाही गेलो लाईनीत. जाम लाईन होती. संध्याकाळ झाली असती कारण की आम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे. तर बाहेरूनच पाय पडलो आणि आता जेवण बनवायला घेतलं आहे. आपली गाडी इथं चालत आलो. जेवण बनवायचा कार्यक्रम चालू आहे. तर काहीच लय गर्दी होती. लय ओळखीची माणसं भेटली आपली. आणि आम्ही आलो ऊसाचा शेत आहे इथं लोकांचा. नवीन पाहिजे बघताव काहीतरी भेटते का इथं. ऊस बीस भेटला तर नेऊ डाकू टाकू बस मध्ये. जेवणाचा कार्यक्रम चालू आहे बनवायचा. आम्ही इथं शेतात काहीतरी बघताव काय भेटला. 6-6 नेतो. ऊस काढून नेतो त्यांचं. पलवताव घरा डायरेक्ट. ऊस पलवला आणि ऊस खात चाललोय केक शॉप शोधायला कारण की आमच्या नारायण आबाचा बड्डे आहे. वाट लावू. 10 मिनिटानंतर शेवटी केक शॉप भेटला. इथं विचारत आलोय.
आता बघू कसं भेटतं केक बीक. नारायणाबाचा बड्डे आमचे. 300 350 मस्त आहेत. यो केक घेतला काहीच आम्ही. सगळं नाव टाकलं आम्ही नारायण वाघाबा. पाजा मार खालास तर तूच कमी नाही करणार. आम्ही 2 पॉपर्स घेतले उडवाला. बरं कोणला तरी जातो आता. बाबाचा बर्थडे सरप्राईज. बाबा कसा वाटला सरप्राईज? ए बाबा बाबा कसा वाटला सरप्राईज? हे बघा काय आणले बाबाला बसायला. पंगत बसलेले. आज पण आम्ही भाजीच खाणार आहोत कारण की देवस्थान बाकी आहेत 2. आता जातो वाराला. ना आता आम्ही चाललोय दुसऱ्या देवस्थानला. आता आम्ही लगेच पोचलोय नारायणपूरला. आणखी इथं पण एक देवस्थान आहे तर आम्ही हा करणार आहोत दत्त मंदिराचा. इथे पाया पडून आम्ही जाणार आहोत प्रति बालाजी. इकडे जाणार आहोत तर कंटिन्यू बघत राहा. आणि इथं भरपूर सारे फ्रेम्स आहेत ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. इस जाम लाईन असल्यामुळे आम्ही मुख दर्शन घेतलं इथून. आम्ही इथं खरेदी केले आपला काय चटणी आहे काय वाटाणं आणि सुपारी घेतलंय मस्त की फूल. हे बघा इथं उसाचा रस पित आहे. दमली का ना? अर्धा बायका आमचं पुरं गेलं. इकडं पण आहेत. इच्छा तर नव्हती पण घेतला. आता काय गुड्डी मावशी कशी पार्टी जराशी बारीक. जास्त काय गर्दीत नव्हती. डायरेक्ट धबाधब पटापट आम्ही दर्शन केलं आणि बाहेर आलो. आणि आपले पोरं गेले तिकडं पालण्यात खेळायला. अरे काल्यावर दिसत नाही तुम्ही. सो गाईज आपल्याला इथे ढगात काय तर दिसतंय बघा. काय दिसतंय तुम्ही गेस करा. आवरं खेळलं तरी मावशी बोलतात चप्पलशी मारी तशी फेकून. चप्पल जाईल का तुझी? पालण्यात गेली तर भेटणार नाही. चप्पल नाही घाल. पहिलीच फेरी माझी. 9 वाजलेत आणि आम्ही आत्ता पोहोचलो परत महाडला. आणि पावसाने हजेरी लावले. फुल थंड वातावरण झालंय. आता जातो पाया पडतो. गाईज परत एकदा आम्ही वटी घेतले.
आम्ही लाईनीला आहोत सगळी जण. काय करते सांगत मग आता भिंग चला गया अभी पेट के अरे निंजा थोड़ी जाए थोड़ी एंडिंग वाजलेले आहेत 11 आणि आम्ही पोहोचलो गावात. सगळे आता मंडळी घरी चालले आणि मी पण जातो आता घरी लगेच.